नमस्कार मंडळी. निवेश राईट विथ विशाल तेलंगरे तुमच्यासाठी घेऊन येत आहे काय म्हणतंय मार्केट, ज्यामध्ये मी विशाल तेलंगरे गेल्या आठवड्याभरातील म्हणजेच ऑक्टोबर 19 ते ऑक्टोबर 25 2025 या काळात भारतीय व जागतिक अर्थकारणात घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडींची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग. तर या आठवड्यात या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्यात. पहिली गोष्ट म्हणजे भारत अमेरिका ट्रेड डील लवकरच होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 14% वाढलाय. सोन्याच्या भावात रेकॉर्ड तेजी व घसरण बघायला मिळते. ऑटो सेल्स आणि जगुआर लँड रोव्हर च्या सायबर अटॅक बद्दल आपण इथे घेणार आहोत आणि इतर काही महत्त्वपूर्ण घडामोडींची आपण चर्चा करणार आहोत. पहिली बातमी म्हणजे भारत अमेरिका ट्रेड डील लवकरच होणार आहे. तर मिंटने 22 ऑक्टोबर रोजी ही बातमी ऑनलाईन प्रसिद्ध केली आहे आणि तीच इतर माध्यमांनी सुद्धा प्रकाशित केली. तर बातमी काय आहे? दोन्ही देशांमध्ये बीटीए म्हणजे बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे असं त्या बातमीत सांगितलं गेलंय. भारताच्या निर्यातीवरील टॅरिफ सध्याच्या जो की 50% आहे, त्यावरून 15 ते 16% पर्यंत तो कमी होऊ शकतो, असं सांगण्यात आलंय. ऊर्जा आणि कृषी हे महत्वाचे विषय आहेत या चर्चेमध्ये मधले. भारताने अमेरिकेची नॉन जीएम म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड मक्का आणि सोयाबीन आयात करावी अशी अमेरिकेची महत्वाची मागणी आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील वाढलेलं टेन्शन आणि भारताची वाढलेली विश्वसनीयता या डील होण्यामागचं महत्व कारण आहे. या महिन्याच्या अखेरीस जी आसियान बैठक होईल त्यामध्ये ही डील जाहीर होऊ शकते. ही डील होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण असं सांगण्यात येत आहे की चीनने गेल्या काही काळामध्ये म्हणजे 2022 साली चीन साधारण $5 बिलियन एवढी अमेरिकेची मक्का आयात करायचा. ते आता 2024 मध्ये $5 बिलियन वरून फक्त $300 मिलियन इथवर आलंय. म्हणजे बघा ती घसरण किती आहे. भारत सध्या जी नॉन जीएम मक्का आहे आणि इतर काही दुग्धजन्य पदार्थ आहेत त्यांच्यावरती 15% इम्पोर्ट ड्युटी लावतो. तर ती ड्युटी कमी करण्याचं काही भारताचा मानस नाहीये. भारताच्या दृष्टीने कृषी व डेअरी ही दोन क्षेत्र जी आहेत ती खूप संवेदनशील आहेत. आणि त्यातल्या त्यात जी आजवर 15% इम्पोर्ट ड्युटी लागायची या क्षेत्रांमधील काही पदार्थांवरती ती जशीच्या तशी राहील. पण जो कोटा आहे या गोष्टींसाठीचा आयातीवरचा तो मात्र वाढू शकतो अमेरिकेसाठी. तर ही जरी आनंदाची बातमी असली तरी त्यात कितपत तथ्य आहे हे मला माहित नाही. येत्या काही काळात सगळं चित्र तसंही स्पष्ट होईलच. त्यामुळं आपण सगळं चांगलं होईल अशीच अपेक्षा व्यक्त करूयात. पुढची बातमी आहे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या Q2 रिझल्ट्स बद्दल. त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 14% वाढलेला दिसतोय. त्यामध्ये त्यांचा जो रेव्हेन्यू आहे तो 10% इयर ऑन इयर वाढलेला दिसतोय. तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या रिझल्टचा मार्केटवर काय परिणाम झाला ते बघूयात. या आठवड्यामध्ये निफ्टी 50 जे आहे ते 0.34% वाढलं होतं आणि रिलायन्स जे आहे ते साधारण 2.5% वाढलंय. पण रिलायन्सचं जे वजन आहे निफ्टी 50 इंडेक्स मधलं ते 9.5% जास्त आहे. आणि त्यामुळे 0.23% जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते रिलायन्स कडनं आलंय निफ्टी 50च्या या आठवड्यामधल्या तेजीमध्ये. तर या आठवड्यामध्ये सोन्याच्या भावामध्ये आतापर्यंतची सर्वात रेकॉर्ड तेजी आणि घसरण बघायला मिळाली. गेल्या 10 आठवड्यांपासून सलग तेजीत असलेले सोन्याचे भाव या आठवड्यात गडगडल्याचे चित्र दिसलं. सोमवारी गोल्ड स्पॉटचे जागतिक मार्केटमध्ये भाव 4,381 च्या भावाला भिडले, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक आहे. पण लागोपाठ लगेच 23 ऑक्टोबरला सोन्याचे भाव साधारण 10% घसरले म्हणजेच 4,000च्या आसपास पर्यंत घसरल्याचं चित्र दिसलं. साधारण 5% आसपास या पूर्ण आठवड्यामध्ये सोन्यामध्ये घसरण बघायला मिळाली.
सोन्याचे यावर्षी जरी भाव गगनाला भिडत असले, पण जर आपण मागील 30-40 वर्षांचा गोल्ड स्पॉटचा जर का चार्ट बघितला, तर असं बघायला मिळतं की 1980 ते 2009 पर्यंत सोन्याचे भाव जसेच्या तसे होते. म्हणजे जर कोणी 1980 मध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्याला काहीच रिटर्न मिळाले नाही. 30 वर्षांमध्ये सोन्याने झिरो रिटर्न दिले किंवा निगेटिव्ह रिटर्न दिले असतील. तशीच परिस्थिती 2012 ते 2021-22 पर्यंत होती. म्हणजे या काळामध्ये सोन्याचे भाव जिथल्या तिथंच होते. 1200 US डॉलर ते 2000 US डॉलर्स या रेंजमध्ये सोनं फिरत होतं. रुपयांमध्ये जर बघायला गेलं तर भारतीय मार्केटमध्ये पर ग्रॅम सोन्याचे भाव साधारण 13,000 रुपयांपर्यंत पोहोचले होते आणि या आठवड्यामध्ये जो निच्चांक आहे तो 11,500पर्यंत बघायला मिळाला. साधारण 4-4.5% या आठवड्यामध्ये सोनं पडलेलं दिसतंय. गेल्या 30 वर्षांमध्ये सोन्याचे भारतीय बाजारपेठांमध्ये भाव काय होते ते आपण बघूयात. साधारण 1995 ते 2025 या काळामध्ये सोन्याने भारतीय बाजारपेठेत 2500% रिटर्न दिलेत. म्हणजे जर कोणी 1995 मध्ये 1 लाख रुपयाचं सोनं विकत घेतलं असेल तर ते आज त्याचे भाव 25 लाख रुपये आहे. म्हणजेच त्याचा कॅगर रेट जो आहे 11.5 किंवा त्यापेक्षा कमी 11.3% एवढं येतं. म्हणजेच त्या 1 लाखाच्या सोन्याला दरवर्षी 11.3% एवढं चक्रवाढ व्याज मिळालंय. फक्त साधारण लोकच नाहीत, तर भारताची रिझर्व्ह बँक जी आहे ती सुद्धा सोने खरेदी करण्यामध्ये अग्रेसर आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आरबीआयने 0.2 मेट्रिक टन्स म्हणजेच साधारण 200 किलोचं सोनं विकत घेतलं होतं. त्यामुळे भारताचं जे टोटल गोल्ड रिझर्व्हस आहेत ते 880 मेट्रिक टन्स पर्यंत पोहोचले. ज्याची किंमत बघायला गेली US डॉलर्समध्ये तर ती 95 बिलियन US डॉलर्स आहे. आणि 2024 ते 2025 या काळामध्ये रिझर्व्ह बँकेने 54 मेट्रिक टन सोनं खरेदी केलं. तर सोन्याची वाढलेली मागणी असण्याचं महत्वाचं कारण म्हणजे गेल्या काही काळामध्ये जागतिक अर्थकारणात खूप ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि सोनं ही अशी एक गोष्ट आहे ज्याला सेफ हेवन असं समजलं जातं. पुढच्या बातमीकडे वळूयात. तर ऑटो कंपन्यांनी रेकॉर्ड वाहन विक्रीचे आकडे प्रसिद्ध केलेत. त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे नुकतेच जाहीर झालेले जीएसटी रिफॉर्म्स, त्यानंतर रेपो रेट रिलीफ आणि सणासुदीचे दिवस, ज्यामध्ये नवरात्री, दिवाळी, दसरा या काळामध्ये लोक खूप वाहनांची खरेदी करतात. पॅसेंजर व्हेकल्स ज्यामध्ये कार्स, टू व्हीलर्स वगैरे जे वाहन आहेत त्यांची जी विक्री आहे ती साधारण 15 ते 35% इयर ऑन इयर वाढलेली दिसते. एका बातमीनुसार टाटाने 1 लाखापेक्षा जास्त कारची विक्री केली गेल्या 30 दिवसांमध्ये. खूप मोठी गोष्ट आहे. यानंतर आपण जाणून घेणार आहोत जॅग्वार लँड रोव्हर वरील जो सायबर हल्ला झालाय त्या बाबतीत. जॅग्वार लँड रोव्हर ही टाटाने अक्वायर केलेली ब्रिटिश कंपनी आहे. हा सायबर हल्ला झाल्यापासून साधारण 2 बिलियन पाऊंड्सचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येतंय. युके मधला हा आतापर्यंतचा सर्वाधिक गंभीर व घातक सायबर हल्ला मानला जातोय. गेल्या महिनाभरापासून जास्त काळापासून इंटरनल सिस्टीम्स आणि उत्पादन बंद आहे मॅन्युफॅक्चरिंग साइट्समध्ये. सुमारे 5,000 निगडीत अँसिलरी कंपन्या आहेत त्या यामुळे बाधित झाल्या आहेत. म्हणजे त्यांचे उत्पादन ठप्प झालंय. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की पार्शियली म्हणजे अल्प प्रमाणात प्रोडक्शन चालू केलंय. पूर्ण कॅपॅसिटीने उत्पादन करणं अजून तरी शक्य नाही आणि त्याला जानेवारी उजाडू शकतं असं सांगितलं जातंय. आणि हो, टाटा मोटर्स डिमर्जर झालंय 2 कंपन्यांमध्ये. जुनी टाटा मोटर्स जे आहे त्यामध्ये डोमेस्टिक कार्स आणि JLR या 2 कंपन्या राहतील आणि टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स ही एक नवीन कंपनी मार्केटमध्ये लिस्ट होईल. त्यामध्ये जे कमर्शियल व्हेकल्स म्हणजे ट्रक्स, बसेस वगैरे त्या कंपनीमध्ये राहतील. जी डिमर्जर पूर्वी टाटा मोटर्स होती त्या टाटा मोटर्सचा जो एकूण रेव्हेन्यू होता त्यापैकी 87% जो रेव्हेन्यू आहे, जो वाटा आहे तो JLRचा असायचा आणि जो नफा आहे त्यापैकी 80% नफा JLRचा वाटा होता. म्हणजे विचार करा गेल्या महिनाभरापासून जर का जॅग्वार लँड रोव्हरचं उत्पादन ठप्प आहे तर टाटा मोटर्स ला किती नुकसान होत असेल. माहिती अशी मिळते की JLR कडे सायबर अटॅक साठी कुठलाही इन्शुरन्स नव्हता. आता आपण इतर काही महत्त्वाच्या घडामोडींबद्दल चर्चा करूयात. IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या नवीन अहवालात भारताची अर्थव्यवस्था चालू
आर्थिक वर्ष 25-26 मध्ये 6.6% वाढण्याचा अंदाज वर्तवलाय. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.5% वाढली होती. IMFच्या मते यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे नुकतेच झालेले जीएसटी रिफॉर्म्स आहेत आणि जे दुसरी तिमाहीमध्ये खूप झपाट्याने ग्रोथ झाल्याचं दिसतंय. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे सेबीच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये CRCच्या कर्मचाऱ्यांनीच IEXच्या स्टॉकमध्ये इनसाइडर ट्रेडिंग करून 173 कोटींचा नफा कमावल्याचं समोर आलंय. तर बातमी अशी आहे की CRC म्हणजेच सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन त्यांनी साधारण जुलै 23 ला एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं मार्केट कपलिंग बद्दल आणि त्यात असं सांगितलं होतं की मार्केट कपलिंगसाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात यावं आणि ते सॉफ्टवेअर जानेवारी 2026 पर्यंत बनवलं जावं. तर ही माहिती प्रसिद्ध होण्याच्या आधीच जे CRCचेच काही कर्मचारी आहेत त्यांनी ती बातमी त्यांच्या ओळखीच्यांना म्हणजे मित्र परिवार यांच्यामध्ये लीक केली आणि त्या माहितीचा गैरफायदा उचलत या लोकांनी जुलै 21 ते जुलै 23 या दरम्यान काही पुट ऑप्शन्स घेतले IEX या कंपनी. पुट ऑप्शन घेणाऱ्याचा मानस असा असतो की त्यांनी ज्या कंपनीचे पुट ऑप्शन्स घेतले त्या कंपनीचे जे शेअरची व्हॅल्यू आहे ती खाली पडेल आणि IEXच्या बाबतीत तेच घडलं. साधारण जुलै 23 आणि जुलै 24 या 1-2 दिवसांमध्येच IEXच्या शेअरची किंमत साधारण 170 वरनं 130 पर्यंत पडली. तर या CRCच्या कर्मचाऱ्यांनी या काळामध्ये IEXच्या स्टॉकमध्ये इनसाइडर ट्रेडिंग करून सुमारे 173 कोटी रुपये एवढा नफा कमावला. तर सेबीने अहवाल प्रसिद्ध केलाय त्यामध्ये खोलवर या गोष्टीचा छडा लावलाय की काय या लोकांनी फोन केले, व्हॉट्सअप मेसेजेस पाठवले वगैरे वगैरे. तुम्ही तो अहवाल वाचू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकेल. त्यानंतरची महत्त्वाची बातमी म्हणजे संरक्षण खात्याने भारताची युद्ध क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने स्वदेशी निर्मित शस्त्र व लष्करी सामग्री खरेदीसाठी सुमारे 79,000 कोटी किमतीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. यामध्ये नाग क्षेपणास्त्र, पाणी व जमिनीवर चालणाऱ्या युद्धनौका, इलेक्ट्रॉनिक हेरगिरीवर टेहळणी करणारी अद्ययावत उपकरणं यांचा समावेश आहे. आता बघूयात महत्वाच्या निफ्टी इंडेक्सेसचा परफॉर्मन्स. तर गेल्या आठवड्यामध्ये निफ्टी 50 नॉमिनल म्हणजे 0.33% या आठवड्यामध्ये वाढलं आणि जर आपण गेल्या वर्षभरात बघितलं तर साधारण 5.6% निफ्टी 50ने रिटर्न दिले. तेच जर आपण निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या बाबतीत बघितलं तर मिड कॅपने 5% रिटर्न दिले तर गेल्या वर्षभरामध्ये, पण निफ्टी स्मॉल कॅप जे आहे त्याने 0 म्हणजे काहीच रिटर्न नाही दिले. तेच जर आपण गेल्या 5 वर्षांचं चित्र बघितलं तर निफ्टी मिड कॅप आणि निफ्टी स्मॉल कॅप या ज्या इंडेक्सेस आहेत त्यांनी साधारण 200% जास्त रिटर्न दिलेत. तर मंडळी कसा वाटला हा काय म्हणतंय मार्केटचा एपिसोड? तुमच्या प्रतिक्रिया, सूचना व कल्पना कळवायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब व शेअर नक्की करा. तुमच्या माहितीस्तव मी विशाल तेलंगरे, MP सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि फायनान्शियल ॲडवायझर आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे फक्त आर्थिक घडामोडींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आहे. कुठलाही शेअर खरेदी अथवा विक्रीच्या टिप्स देणं मुळीच नाही किंवा कुठल्याही अफवा पसरवणं मुळीच नाही. आणि हो, महत्त्वाचं डिस्क्लेमर, म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन आहे. सर्व योजनांशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. तर भेटूयात पुढील भागामध्ये. काळजी घ्या. नमस्कार.